राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय वर्तुळावर थेट परिणाम करणाऱ्या आजच्या या सर्व बातम्या अतिशय सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय, हवामानाचा लहरीपणा आणि शासनाच्या नव्या योजना या सर्व विषयांवर अत्यंत महत्त्वाची अपडेट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ही संपूर्ण माहिती अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून एकही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही. सुरुवात करूया शेती आणि पावसाच्या सद्यस्थितीपासून. यंदाच्या हंगामामध्ये पावसाने अत्यंत अनियमित स्वरूप धारण केल्यामुळे राज्यातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. या लहरी पावसामुळे राज्यामध्ये खरीप पेरणी तब्बल 60% मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. देशभरातील आकडेवारी पाहिली तर जवळपास 338 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे अनेक भागात पावसाची प्रतीक्षा असताना पुणे जिल्ह्यातील वीर आणि उजनी धरणामधून मात्र भीमा नदीच्या पात्रामध्ये तब्बल 35,000 क्युसेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सांगलीतील टेंभू योजनेचे पाणी आता मान तालुक्यापर्यंत पोहोचल्यामुळे नदीकाठच्या फळबागांना आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा एक मोठा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच वाटंबरे येथील बंधारा पूर्णपणे भरला असून त्याचे पाणी आता पुढे मेथडाकडे प्रवास करत आहे. याउलट काही ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसत आहे. कडेगाव तालुक्यातील कडेवाडी मंडळामध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पिकांच्या वाढीला मोठा फटका बसला असून तिथे सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. जुलै महिन्यात 207% तर ऑगस्टमध्ये 54% पाऊस बरसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशाच प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील ईट परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे सोयाबीन पिकाला मोठी संजीवनी मिळाली असली तरी अजूनही अनेक भागात दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. नगर जिल्ह्यामध्ये देखील 7 तालुक्यांमध्ये पावसाची मोठी तूट असल्याने धरणांच्या लाभक्षेत्रात नसलेल्या गावांमधील पिके आता पूर्णपणे धोक्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. बारूळ येथील मानार धरणावरती पाऊस रुसला असून कंधार परिसरामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये धरणात केवळ 57% पाणीसाठा उपलब्ध आहे. माकणी धरणामध्ये सध्या 23.65 दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. तर निलंगा शहरामध्ये पाणीटंचाईमुळे 15 ऑगस्टपासून 3 दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पिकांच्या सद्यस्थितीबद्दल आणि शेतमालाच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये तब्बल 970 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली असून सध्या हे पीक उत्तम प्रकारे बहरताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तब्बल 9,000 तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे. कृषी विभागाने 10,485 पैकी 9,917 तक्रारींची प्रत्यक्ष तपासणी केली असून त्यामध्ये बियाणे सदोष असल्याचे उघड झाले आहे. या नुकसानीबद्दल धारूर तालुक्यातील अंजनडोह येथे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी नुकसान भरपाईसाठी मोर्चा काढला आहे. शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि तातडीने मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. बाजारातील शेतमालाच्या दरांबाबत बोलायचे तर खामगाव बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात 100 रुपयांची वाढ पाहायला मिळाली असून आता तुरीचे भाव 8,225 रुपये प्रति क्विंटलच्या घरात पोहोचले आहेत. पाथर्डी बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 3,500 रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु ड्रॅगन फ्रूट उत्पादक मात्र सध्या अडचणीत आहेत. बाजारात ड्रॅगन फ्रूटच्या दरात मोठी घसरण झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रति किलो 20 ते 30 रुपयांनी दर कमी झाले आहेत. बदलत्या पोषक वातावरणाचा फटका उत्पादनाच्या गुणवत्तेला बसत असल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पशुपालकांसाठी देखील एक चिंतेची बातमी आहे, कारण गोकुळच्या पशुखाद्याच्या दरामध्ये पोत्यामागे लवकरच 100 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या दरात तब्बल 40% वाढ झाल्याने पशुखाद्याच्या पोत्याचा दर 1,310 रुपयांच्या पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. खतांच्या उपलब्धतेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अत्यंत गंभीर आरोप केला आहे. काही खत विक्रेत्यांकडून युरिया खताची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून अशा तक्रारी आल्यास संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने कठोर कारवाई करावी, असा इशारा देण्यात आला आहे. आता काळा बाजार आणि बनावट खतांची विक्री थांबवण्यासाठी गुण नियंत्रण अधिकारी सतत लक्ष ठेवून असणार असून शेतकऱ्यांना आता घरबसल्या आपल्या पिकांनुसार खतांचे बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि पीक विम्याबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. पीक विमा भरण्यामध्ये नांदेड जिल्हा राज्यामध्ये अव्वल ठरला असून गेल्या वर्षापेक्षा यंदा तब्बल 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला आहे. बीड जिल्ह्यामध्ये देखील प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तब्बल 7,97,000 अर्ज प्राप्त झाले असून तब्बल 2,175 कोटी रुपयांचे सुरक्षा कवच शेतकऱ्यांनी घेतले आहे.
मात्र एकंदर परिस्थिती पाहता राज्यातील केवळ 60% शेतीचाच पीक विमा उतरवला गेला असून नुकसानीचे प्रमाण जास्त आणि मिळणारी भरपाई कमी अशी खंत अनेक ठिकाणी व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास येथील तब्बल 75% शेतकरी अजूनही पीक विम्याच्या कक्षेबाहेर आहेत. जिल्ह्यातील 10,06,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 2,58,000 शेतकऱ्यांनीच आपला पीक विमा काढला असून हा प्रतिसाद केवळ 24% इतकाच आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलायचे तर 7 राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कोल्हापूर परिसरातील 2,25,000 खातेदारांना तब्बल 2,067 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तसेच जिल्हा बँकेतील खातेदारांना देखील 2,961 कोटी रुपयांची मोठी कर्जमाफी मिळाली आहे. या व्यतिरिक्त गोंदिया जिल्ह्यातील 9,000 शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत तिथे 12,679 शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून यामध्ये जिल्हा बँकेच्या 11,617 शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांच्या ओळखपत्रांचे प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 2025 अखेरपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणण्याची घोषणा केली आहे. यासोबतच फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. ज्यांनी आपली माहितीयुक्त धारा या सरकारी पोर्टलवर त्वरित अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी उद्यापर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली असून या नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे कामकाजात मोठी पारदर्शकता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याच्या महसूल आणि जमिनींच्या नोंदणीबाबत एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता नव्या कायद्यामध्ये केवळ जमिनीची मोजणी झाल्यानंतरच तिची अधिकृत नोंदणी करण्याची सक्तीची तरतूद केली जाणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा कायदा येत्या डिसेंबर महिन्यामध्ये विधिमंडळात आणला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांची नावे 7/12 उतार्यावर नाहीत त्यांना आता रेकॉर्डवर आणले जाणार असून सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. देवस्थान, इनाम आणि वतन जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात यासाठी एक विशेष उपाययोजना आणि स्वतंत्र फॉर्म तयार करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात अशा शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी आणि इतर सुविधांचा लाभ घेणे अतिशय सोपे होणार आहे. याच महसूल विभागाशी संबंधित आणखी एक बातमी म्हणजे मुद्रांक म्हणजेच स्टॅम्प पेपर खरेदीमध्ये ग्राहकांची मोठी लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर अनेक ठिकाणी 520 तर काही ठिकाणी थेट 550 रुपयांना विकला जात आहे. या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी जादा पैसे मागितल्यास किंवा स्टॅम्प देण्यास नकार दिल्यास थेट दुय्यम निबंधक, जिल्हा निबंधक किंवा मुद्रांक विभागाकडे पावती आणि ऑडिओ व्हिडिओ पुराव्यासह लेखी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उत्पादक कंपन्यांची सुनावणी सध्या सुरू असून या सुनावणीअंती दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवरती प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. आता वळूया राज्यातील काही इतर महत्त्वाच्या आणि प्रशासकीय घडामोडींकडे. वर्धा जिल्ह्यामध्ये एक मोठा धान्य घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईत तब्बल 31,07,000 रुपयांच्या नुकसानीचा ठपका ठेवण्यात आला आहे. कृषी विद्यापीठांमधील नोकर भरतीमध्येही एक मोठा गैरप्रकार समोर आला असून अवैध प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांची आता सखोल पडताळणी सुरू आहे. यामध्ये 427 पैकी तब्बल 187 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे अवैध ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेडमधील एका धरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नांदेडमध्येच आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना घडली आहे. गुरुद्वारा माता साहेब परिसरामध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर म्हणजेच सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावरील हा दुसरा हल्ला असून इंटेलिजन्सचा अलर्ट आणि झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असतानाही हा हल्ला कसा झाला, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने पुण्यातील एका उच्च शिक्षित सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. राजकीय वर्तुळात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच गदारोळ आणि जोरदार घोषणाबाजीमध्ये संपले. सत्ताधारी आणि विरोधकांचा एकमेकांवर सातत्याने हल्लाबोल सुरू असल्याने लोकसभेमध्ये केवळ 19%च कामकाज होऊ शकले. मात्र तरीही 12 महत्त्वपूर्ण विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात देखील तणाव आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी म्हटले आहे की जर माझ्या व्यंगावर बोलून कोणाला आनंद मिळत असेल तर त्यांनी जरूर माझी टिंगटवाळी करावी. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत बोलायचे झाल्यास वीज ग्राहकांसाठी एक मोठा झटका देणारी बातमी समोर येत आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक बसण्याची शक्यता आहे. वीज वापरावर नव्याने इंधन समायोजन शुल्क लागू केले जाणार असल्याने हा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका आकडेवारीनुसार गेल्या 10 वर्षांमध्ये याच इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली राज्यातील वीज ग्राहकांकडून तब्बल 3,400 कोटी रुपयांची महागाई वसुली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंधनाच्या बाबतीत आणखी एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये ई-20 या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. अवघ्या 4 महिन्यांमध्येच अशा तब्बल 36,530 वाहनांची विक्री झाली असून पारंपरिक पेट्रोल वाहनांच्या मागणीत आता मोठी घट होताना दिसत आहे. आकडेवारीनुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 2024-25 या वर्षात 3,885 तर 2025-26 मध्ये तब्बल 74,601 वाहनांची नोंद झाली आहे. इथेनॉल मिश्रणामुळे कारच्या मॉडेल्समध्ये मोठे बदल करण्यात आले असून राज्यामध्ये इथेनॉल विक्रीने 800 कोटींचा मोठा टप्पा ओलांडला आहे. एकूण वितरणामध्ये तब्बल 76% वाटा हा धान्यापासून तयार केलेल्या इंधनाचा आहे. मात्र दुसरीकडे पवन आणि सौर ऊर्जेसारख्या महत्त्वपूर्ण पर्यायांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा सवाल टंचाईच्या पार्श्वभूमीवर अभ्यासकांकडून उपस्थित केला जात आहे. आरोग्य क्षेत्राबद्दल बोलायचे तर जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार मिळणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारींचा अक्षरशः पाढा वाचला जात आहे. या गंभीर प्रकारावर कारवाई करण्याऐवजी रुग्णालयांना केवळ नोटिसा पाठवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 लाख गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आता केवळ 2 दिवस बाकी असून मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास गॅस सबसिडी स्थगित होण्याची आणि व्यावसायिक दर लागू होण्याची धास्ती ग्राहकांना सतावत आहे. इतर प्रादेशिक बातम्यांवर नजर टाकल्यास हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरामध्ये नियोजित शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या पथकाला संतप्त शेतकऱ्यांनी अक्षरशः पिटाळून लावले आहे. या आंदोलनात स्थानिक आमदार संतोष बांगर हे देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. समृद्धी किंवा इतर प्रकल्पांसाठी 6 गावांमधील तब्बल 8,000 एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार असून यामध्ये पाडळी, निजलगाव, घारदोन तांडा, घोडेगाव आणि गाडीवाट या गावांमधील मार्ग आता मोकळा झाला आहे. चंद्रपूरमधील बरांज मोकासा परिसरामध्ये कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या स्फोटांमुळे घरांना तडे जात असून भिंती आणि छत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. आष्टी परिसरामध्ये वाघाचा वावर दिसून आला असून 3 ऑगस्टला आढळलेल्या पाऊलखुणांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने माणसांवर कोणताही हल्ला झाला नसला तरी वन विभागाने सतर्क राहण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. कोथरूड परिसरामध्ये रानडुकरांच्या कळपाने ऊस पिकांचे मोठे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाले असून वन विभागाने तातडीने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. कराड तालुक्यामध्ये दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून गावगावी छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या भेसळीबाबत नागरिकांनी कोणतीही माहिती असल्यास ती त्वरित प्रशासनाला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. शहरांमधील वाढत्या अतिक्रमणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी शून्य होत असून फुटपाथवर थाटलेली दुकाने, फेरीवाले आणि वाहनांच्या पार्किंगमुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. एक मॅन्युअल सिटीने